मीरा भाईंदरचे ACP डॉक्टर विवेक व मुगळीकर यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा आणि डिंपल पब्लिकेशनतर्फे त्यांच्या तुझा एक थेंब या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन संत तुकाराम महाराज यांचे वंशज आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्री सदानंद मोरे यांच्या शुभ हस्ते पिंपरी चिंचवड पुणे येथील ग.दी. माडगुळकर नाट्यगृहात झाले। यावेळी संत एकनाथ महाराज यांचे वंशज श्री पंडित योगीराज महाराज पैठणकर, पुण्याचे महसूल विभाग आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर श्री प्रदीप ढवळ, मराठवाडा मित्रमंडळ पुणे कार्याध्यक्ष डॉक्टर श्री भाऊसाहेब जाधव, पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त श्री शिवाजी पवार आणि डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे उपस्थित होते। आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रात भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र पंढरपूर येथे हरिनामाचा जप करीत लाखो भाविकांची पालखी निघाली आहे आणि पुण्यात संत तुकाराम महाराज यांचे वंशज आणि संत एकनाथ महाराज यांचे वंशज या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपस्थित असणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे। सत्कार सोहळा आयोजन समितीतर्फे प्रास्ताविक ज्येष्ठ लेखक डॉक्टर रवींद्र तांबोळी यांनी केले। सुरुवातीलाच विनोदाचे षटकार चौकार मारीत विनोदी पद्धतीने भाषण करून त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात दमदारपणे केली। अशोक मुळे यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त डिंपल पब्लिकेशनच्या वाटचालीचा आढावा घेतला। डॉक्टर मुगळीकर यांनी आपल्या मनोगतात आपल्या कारकिर्दीतील महत्त्वाचे प्रसंग सांगितले, तसेच कविता लेखनाची पार्श्वभूमीही सांगितली। तुझा एक थेंब हा पहिला कविता संग्रह प्रकाशित करण्यात जरी वेळ लागला असला तरीही यापुढे साहित्य सेवेला प्राधान्य देणार असे प्रतिपादन त्यांनी केले। उपस्थित मान्यवरांचे तसेच संयोजक समितीचे त्यांनी आपल्या भाषणातून आभार व्यक्त केले। संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांनी आपल्या भाषणातून डॉक्टर विवेक मुगळीकर यांच्या कवितेचे रसग्रहण करून कौतुक केले। तसेच मुगळीकर यांनी यापुढे आपल्या साहित्यातून पोलीस समाज जीवनाची नव्याने मांडणी करावी असा सल्लाही दिला। ठाणे येथील सुप्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी डॉक्टर मुगळीकर यांना त्यांच्या भावी साहित्य क्षेत्रातील वाटचालींबद्दल शुभेच्छा देऊन अशोक बागवे यांची कविता गाऊन दाखवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। पंडित योगीराज महाराज गोसावी यांनी कवींचे प्रकार सांगून मुगळीकर यांनी आपल्या कवितांतून रसिकांना आनंद मिळवून द्यावा असे प्रतिपादन केले। विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी डॉक्टर मुगळीकर यांच्याशी कॉलेज जीवनापासून असणाऱ्या मित्रत्वाचा दाखला देऊन त्यांच्या भूकंप या कवितेतील चित्रण वास्तव असून मी त्या भूकंपाचा साक्षीदार होतो हे विशेष त्यांनी नमूद केले। डॉक्टर भाऊसाहेब जाधव यांनी आपल्या भाषणात डॉक्टर विवेक मुगळीकर यांनी मराठवाड्यातून पुणे पिंपरी चिंचवड येथे येऊन आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन केले। मुगळीकर यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये विविध कामगिरीसाठी एकूण 1037 बक्षिसे मिळवली असून विशेष सेवा पथक, पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह, राष्ट्रपतींचे पोलीस पदक असे सन्मान प्राप्त केले आहेत। आपल्या पोलीस सेवेत त्यांनी कारकिर्दीतील सेलूजी परभणी येथील दरोडा, परभणीजवळील माजी आमदारांच्या घरावरचा दरोडा, नांदेड येथील गुरु ता गद्दी या शीख धर्मियांच्या आंतरराष्ट्रीय त्रिशताब्दी महोत्सवाच्या सुरक्षा व्यवस्था नियोजनामध्ये मोलाची कामगिरी, पिंपरी चिंचवड येथे असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट बॅटिंगचे रॅकेट, 6 कोटींचे रक्तचंदन, तस्करीचा पर्दाफाश, ATM जाळणारे व उचलून घेऊन जाणारी हरियाणवी टोळी जेरबंद, ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या कुविख्यात गुन्हेगारास अटक करून 1,11,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त अशी विविध प्रकारची उल्लेखनीय कामगिरी केली। अनेक दरोडे, जबरी चोरी, खुन्याचे गुन्हे उघडकीस आणणे तसेच पिंपरी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना पॉस्को कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली
केलेल्या तपासातील 8 गुन्ह्यांतील आरोपींना शिक्षा झाली होती. नांदेड येथे महिला कक्षात कार्यरत असताना महिला सहाय्य कक्षाच्या कामकाजाचे अवलोकन करून तत्कालीन महिला आयोगाच्या अध्यक्षा कैलासवासी रजनीताई सातवे यांनी नांदेड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्याचे आदेश दिले होते. पिंपरी चिंचवड आयुक्तालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलिसांच्या ज्येष्ठानुबंध या उपक्रमाची त्यांनी हिंजवडी पोस्ट येथे असताना सुरुवात केली होती. तसेच मीरा भाईंदर वसई विरार या आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावर काम करत असताना झोन 1 मधील सर्व कार्यालय आणि पोलीस स्टेशन ISO प्रमाणित करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. योगे मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयास माननीय मुख्यमंत्री यांच्या 7 कलमी पोलीस सेवा सुधार कार्यक्रमाअंतर्गत पहिले बक्षीस प्राप्त झाले होते. आपल्या पिंपरी चिंचवड पोलीस दलातील कारकिर्दीत त्यांनी मोक्का कायद्यानुसार आणि MPD अन्वये अनेक गुन्हेगार टोळ्यांवर कारवाई करून तसेच गुन्हेगारांची धिंड काढून गुन्हेगारांवर जबर बसवली. करोना काळातही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून जनतेची वाहवा मिळवली होती. त्याचबरोबर महिला मेळावे, ज्येष्ठ नागरिक मेळावे, मुद्देमाल प्रदान कार्यक्रम, साहित्य संमेलन, क्रीडा स्पर्धा इत्यादींचे आयोजन करून कम्युनिटी पोलिसिंग यावर त्यांनी भर दिला होता. अशा प्रकारे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पिंपरी चिंचवडकरांनी आकुर्डी येथील ग.दी. माडगुळकर नाट्यगृहात त्यांचा जाहीर सन्मान सोहळा आयोजित करून त्यांना त्यांच्या कार्याची पावती दिली आहे. यावेळी डॉक्टर विवेक मुगळीकर आणि सौ मुगळीकर यांचा आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रकाशनानिमित्ताने सत्कार करण्यात आला. तसेच सन्मान सोहळा आयोजित समितीतर्फे डॉक्टर विवेक मुगळीकर यांची आई उषा मुगळीकर, पत्नी सौ मंजुषा मुगळीकर यांचाही भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर मित्रपरिवार, पत्रकार, साहित्य क्षेत्रातील जाणकार, आप्तेष्ट उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री देवदत्त साने यांनी केले. आभार प्रदर्शन प्रकाश इंगोले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीतले श्री राजेंद्र कुंटे, विठ्ठल कदम, डॉक्टर मारुती आवरगंड, सत्यजित चौधरी, राम चिंचोले, गजानन चिंचवडे, रमेश श्रीमनवार, प्रकाश इंगोले, मुनाफ तरसगार, जब्बार शेख, किशोर पाटील, रंगनाथ उंडे, किरण बुचडे, ॲडव्होकेट आतिश भालसिंग, रविराज पाटील तसेच मराठवाडा मित्र परिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.